खेड मार्गावरील राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बसमध्ये नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीची वाहकाने छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस येताच माजी आमदार संजय कदम भयंकर संतापले. त्यांचा संताप इतका चढला होता की त्यांनी याचा तत्काळ खेड एस टी डेपोत येऊन जाब विचारला, आक्रमक भूमिका घेतली. संबंधित एस टी वाहकावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत त्यांनी खेड आगारातील अधिकाऱ्याने धारेवर धरले. या प्रकरणी कॉलेज प्रशासन आणि संबंधित विद्यार्थिनींनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या घटनेची माहिती समोर येताच खेड बसस्थानकात संतापाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान यापूर्वी दापोली आणि मंडणगड येथील एस टी स्थानकांमध्येही कर्मचाऱ्यांकडून अशाच प्रकारच्या घटना समोर आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यापाठोपाठ आता खेडमध्येही अशी घटना समोर आल्याने एस टी कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आज खेड भरणानाका ते खेड या मार्गावरती SVK कॉलेज नर्सिंग कॉलेजची एक विद्यार्थिनी एस टी मध्ये बसले असता एस टीचा कंडक्टर गोसडे यांनी त्या मुलीची छेडछाड केली. मुलीचा विनयभंग करण्याचा प्रकार केला. अधिक त्या मुलीला सांगितले, तुझा माझा फोन नंबर मोबाईल नंबर दे, आणि अशा पद्धतीने त्या मुलीला लज्जास्पद होईल अशा पद्धतीने त्याच्याशी वर्तन केलं. ती मुलगी रडत जाऊन त्याच्यामध्ये शाळेत त्याच्यामध्ये आज डोकं धरून त्या ठिकाणी बसलेली आहे. आणि त्या मुलीनं ती तक्रार शाळेतल्या प्रिन्सिपलला सांगितली. प्रिन्सिपलने ती तक्रार त्याच्यामध्ये आता ST डेपोमध्ये दिलेली आहे. खेड पोलीस स्टेशनला दिलेली आहे. पोलीस त्या कंडक्टरचा तपास करता तो चिपळूण ड्युटीला त्या ठिकाणी कंडक्टर गेलेला आहे. आम्ही त्याच्यामध्ये आमचे कार्यकर्ते कंडक्टरला हा हरामी कंडक्टर कोण आहे STचा याचा शोध घेण्यासाठी जिथं जिथं भेटेल त्या स्थितीत त्याला त्या ठिकाणी आम्ही पकडून देणार आहोत. पोलीस स्टेशनचा खेड ST स्टँडमध्ये 24 तास पोलीस तिथं लोकांच्या सेवेसाठी या ठिकाणी असतो. पण गेल्या आता जवळजवळ 4-5 तास झाले एकही पोलीस या ठिकाणी इथं पोलीस स्टेशन मधून खेड ST स्टँड मध्ये आलेला नाही. आणि असं असताना STच्या कंडक्टरच जर तिथं महिलांची प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात टाकत असेल तर अशा कर्मचाऱ्यांवरती कारवाई तात्काळ बडतप केलंच पाहिजे. अधिक त्याला पाठीशी घालणारे इथले जे कर्मचारी आहेत यांना या ठिकाणी पत्रकारांनी सांगितलं, आम्ही सांगितलं, तर खेड ST स्टँड आणि खेड डेपो याचं मधलं अंतर फक्त 5 मिनिटाचं आहे. इथं यायला ना 2 तास या ठिकाणी गेले. आणि म्हणून ह्यांचा संपूर्ण खेड तालुका प्रवाशांच्या वतीनं जनतेच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो की असले नालायक लोक या ठिकाणी ST स्टँड मध्ये असता नाही पाहिजे. आणि जे समोरचा जो त्या ठिकाणी कर्मचारी ज्यांनी जे कृत्य केलंय त्याच्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ सेवेत त्या ठिकाणी बडतप केला पाहिजे. ही जर कारवाई झाली नाही तर संपूर्ण कॉलेजचे सगळे विद्यार्थी असुरक्षित धरून इथला खेडचा ST स्टँड मध्ये एकही गाडी प्रवासी या ठिकाणी सोडू देणार. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.